जालना हादरलं. रुई गावात महिन्यातील दुसरा खून. प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुणाची निर्घृण हत्या. जालना 14 मे 2026 जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रुई गाव पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरले आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून 18 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. मृत युवकाचे नाव राजेश विष्णू कोरकाने, वय 18 वर्ष, रुई तालुका अंबड जिल्हा जालना असे असून तो शेतकरी कुटुंबातील होता. या प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103.135 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना मृत राजेशचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्याच रागातून आरोपींनी कट रचून राजेशला गावातील पडीत जागेवर गाठले. त्यानंतर कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने चेहरा, छाती, गळा, दोन्ही हातावर सपासप वार करून पोटाच्या एका बाजूला वार करून त्याची हत्या करण्यात आली. तर आरोपी एका तासाभरात ताब्यात. या खळबळजनक घटनेनंतर तीर्थपुरी पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत अवघ्या तासाभरात 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आरोपींनी प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आरोपीचे नाव दत्ता शेषराव साळे, शुभम दत्ता साळे, करण दत्ता साळे, अभिषेक उर्फ मोन्या, अशोक मुसळे, सर्व राहणार रुई तालुका अंबड जिल्हा जालना असे नाव आहेत. महिला अधिकाऱ्याची धडाकेबाज कारवाई. घटनेची माहिती मिळताच API वैशाली पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात यश आले. शवविच्छेदन सुकापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. तर मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. सचिन राठोड यांनी सुकापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात केले. घटनेनंतर संपूर्ण रुई गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गावात भीतीचे वातावरण. महिन्याभरात दुसऱ्यांदा खुनाची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरुणांमध्ये वाढत चाललेले वाद, प्रेम प्रकरणातून होणारी हिंसा आणि गाव गुंडांचा वाढता प्रभाव यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली आहे. पुढील तपास सपोनी वैशाली पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तर खून केलेल्या आरोपींनी स्टेटसवर 2 में से 1 को टपका रे टपका असे स्टेटस ठेवले होते, जे की घटना घडल्यानंतर आरोपींनी आपल्या स्वतःच्या मोबाईल नंबरवर स्टेटसला ठेवले होते. तीर्थपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत रुई या गावी राजेश विष्णू कोरकाने, वय 19 वर्ष, ह्या युवकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. यामध्ये प्रथमदर्शनी आरोपीने मयत हा त्याच्या बहिणीची बदनामी करतो ह्या कारणातून असे कृत्य केल्याचे दिसून येत आहे. सदरचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. माननीय पोलीस अधीक्षक जालना श्री तेगबीर सिंह संधू सर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार तीर्थपुरी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने या गुन्ह्यातील 2 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. त्यांना अटक करण्याची प्रक्रिया. डॉक्टर सचिन राठोड आपल्याकडे शवविच्छेदनासाठी आज एक मृतदेह आलेला आहे. त्याच्यावर धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर, मानेवर व त्याच्या नाकावर भरपूर साध्या शस्त्राने इजा करण्यात आलेली आहे. ते आपण शवविच्छेदन केले असता त्याच्यामध्ये असे निष्पन्नास आले आहे की त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने 4 ते 5 वेळेस वार केलेले आहे व त्याच्या मला वाटतं रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्या दोन्ही हाताला सुद्धा, मनगटावर सुद्धा धारदार शस्त्राने वार केलेले आहेत. तरुणाचे नाव राजेंद्र विष्णू कोरकाने, वय वर्ष 18, पुरुष आहे. व त्याचे रक्त संकलित करून प्रयोगशाळेकडे आपण रक्त व विसरा कलेक्शन करून प्रयोगशाळेकडे